वैराग्याचे भाग्य संत संग हातीला, संत संग हातीला, संत संग हातीला। भेदा भेद नाही
आजच्या कीर्तनातील पहिलीचा गानकोकिळा महाराष्ट्र भूषण ज्ञानेश्वर महाराज तिथे समोर म्हणतील आणि त्यांना साथ गानकोकिळा दिगंबर बुवा कुटे माथेकर हे सुद्धा त्यांना साथ करतात. Ah
वैराग्याचे भाग्य
वैराग्याचे भाग्य संत संघाची लाग संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप तोची देव भक्त भेदाभेद नाही जात संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप तुका प्रेमी नाचे गाय गाणियात विरोनी जाय संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप विठला विठला चरण सरोजम सान्द्रनीलांबुदाभं जगदहितपानी मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कन्यनेत्रं सदैधवलासं विठ्ठलं चिन्तयामि विनायकं गुरुनोमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं दानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भवबन्धविमुक्तये सोनोपंत तथा पुण्यावडीने मामाशे बोलती नामे शंकर शंकरा सदा समकरा निसंग जे सन्मती पुण्यश्लोकची वारकरी संप्रदायाचा आध्वर्य खरा शोभतो ऐशा संतवरा सदा शुभ करा दांडे करा वंदितो ज्ञानेशं ज्ञानमूर्तींच साक्षात प्रेम स्वरूपिणी नामदेवंच दयामूर्ती नाथं वंदे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्ती देहो क्षेत्रनिवासिनां तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू संत संघाची लाग
संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप प्रस्तुत प्राप्त प्रसंग सेवेकरता निवडलेला अभंग ईशमान्य जगमान्य देवमान्य मंगलमय जीवन जगण्याची क्रिया प्राप्त असणारे महान वैष्णव देहू निवासी वैकुंठवासी जगाचे उद्धारक तुमचे आमचे मायबाप वंश परंपरा दासमी अंकित तुकामोकलित लाज कोणा या परंपरेमध्ये नितांत सेवा धर्माचरण करणारे वैराग्याचे सागर साधू सम्राट जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा गाथेतील अभंग असून महाराजांनी आजच्या अभंगामध्ये मनुष्य जन्माचं कर्तव्य स्पष्ट केलं आणि स्वतःच्या जीवनातला अनुभव प्रगट केला. विठ्ठल काय म्हणतात महाराज, जीवनामध्ये 3 भाग्य आम्हाला प्राप्त झाले. एक वैराग्याचं भाग्य प्राप्त झालं, एक ज्ञानाचं भाग्य प्राप्त झालं आणि एक भक्तीचं भाग्य प्राप्त झालं. अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये जगद्गुरू तुकोबाराय आपला अनुभव सांगतात. वैराग्याचे भाग्य, अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये वैराग्याचं भाग्य प्राप्त झालं असं महाराज म्हणतात. महाराज, परंतु वैराग्याचं भाग्य प्राप्त होण्याकरता माध्यम कोणते तुमच्या ठिकाणी? महाराजांनी सांगितलं संत संग हाची लाग. संताची संगती, लाग या शब्दाचा अर्थ मार्ग, लाग या शब्दाचा अर्थ मार्ग. संतांच्या संगतीमध्ये आम्हाला वैराग्याचं भाग्य प्राप्त झालं. बसा बाबा, बसा बसा. काय हरकत नाही. मग वैराग्याचं भाग्य झालं प्राप्त, संत जीवनात प्राप्त आज झाले. अभंगाच्या 3ऱ्या कडव्यामध्ये ज्ञानाचं भाग्य प्राप्त झालं आणि अभंगाच्या 4थ्या कडव्यामध्ये भक्तीचं भाग्य प्राप्त झालं. हे 3 भाग्य, वैराग्य, ज्ञान आणि भक्ती, तिन्ही भाग्य आम्हाला प्राप्त झाले. महाराज, हे भाग्य प्राप्त होण्याकरता नेमकं माध्यम कसं घडलं तर संत कृपेचे हे दीप, संतांच्या कृपादृष्टीने हे भाग्य आम्हाला प्राप्त झालं आणि त्यामुळं खरी साधका निष्पाप जीवन जगण्याची क्रिया संतांच्या माध्यमामधून प्राप्त झाली आणि वैराग्यही निर्माण झालं, ज्ञानही निर्माण झालं आणि भक्तीही निर्माण झाली. असा अनुभव महाराजांनी आजच्या अभंगाद्वारे प्रगट केलेला आहे. विठ्ठल एक मिनिटाकरता कार्यक्रमाला लाभलेले हरिभक्तीपरायण दिगंबर महाराज आहेत, माऊली महाराज आहेत, मदन महाराज आहेत, सर्वच महाराजांचे चोंडीकर महाराज आहेत, सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहेत, गावकरी आहेत, ज्यांच्या दर्शनानं असं जिवंत महाराज उपस्थित आहेत. चला, वस्तुस्थिती आपण जर त्याचा विचार थोडा केला तर ज्यांनी जीवनाचं खरं कौतुक केलं महाराज म्हणजे परमस्नेही बेले साहेब. नर्मदा परिक्रमा करून त्या ठिकाणी आले. विचार करा, नर्मदा परिक्रमा, मला असं समजलं की आजच त्यांची ती नर्मदा परिक्रमा करून ते गावात आलेले आहेत. म्हणून जीवनाचा खरा अर्थ त्याच वेळेस कळतो महाराज. जीवन चैनीची वस्तू नाही, कर्तव्यनिष्ठा प्राप्त करण्याची भूमी आहे. भगवान परमात्माने आपल्याला चैन करण्याकरता, मनोरंजन करण्याकरता जीवन दिलं नाही, कर्तव्यनिष्ठा प्राप्त करण्याकरता. शास्त्रानं जीवनाचे 4 अर्थ सांगितले: दिग जीवन, निंद्य जीवन, स्तुत्य जीवन आणि धन्य जीवन. धन्य जीवन या कोटीतले महान संत असतात आणि त्या संतांच्या मार्गामध्ये जे काही सांगितलं आणि त्याचं अनुकरण करणं त्याचं जीवन धन्य. विठ्ठल अभंग जगद्गुरू तुकाराम महाराजांचा आहे. वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग, संत कृपेचे हे दीपकरी साधका निष्पाप. जगद्गुरू तुकोबरायांच्या अभंगानुसार आज 2 गोष्टी अभंगाच्या द्वारे फार महत्वाच्या ठरल्या. थोडं काटेकोरपणानं चिंतन करा, ऐका. मला एक म्हणायचंय की जगद्गुरू तुकोबरायांना अपेक्षित असणारी संतांची संगती आणि त्या संत संगतीचा जीवावर झालेला परिणाम, या 2 गोष्टी अभंगाच्या दृष्टिकोनामधून फार महत्वाच्या आहेत.
जगद्गुरु तुकाराम महाराजांना अपेक्षित असणारी संत संगती काय अपेक्षा आहे? त्या संतांच्या संगतीची आणि त्या संत संगतीचा जीवावर होणारा काय परिणाम आहे, म्हणजे परिणाम होणारा जीव आहे आणि कृपादृष्टी करणारे संत आहेत. म्हणून संतांच्या ठिकाणी असणारं जीवित संतत्व आणि जीवाच्या ठिकाणी असणारं जीवित्व ह्या दोन गोष्टी समजणं गरजेच्या आहेत. ऐका, थोडा विचार करा की सामान्य जीव कोणाला म्हणावं आणि संत कोणाला म्हणावं. बस या दोन गोष्टी समजल्यानंतर अभंगाची पार्श्वभूमिका आपल्याला थोडक्यात पाहायची. जे संत कोण आणि सामान्य जीव कोण. ऐका, वस्तुस्थिती आपण जर त्याचा विचार केला तर असं चिंतन करता येईल की जो सतत कल्पनेमध्ये वावरला त्याला सामान्य जीव म्हणा एक. जो अखंड कामनेमध्ये अडकला त्याला सामान्य जीव म्हणा दोन. आणि मूळ असणाऱ्या ब्रह्मचैतन्याच्या अंशाला अविद्या नावाची उपाधी लागली म्हणून जीव ही संज्ञा तयार झाली आणि माया ही उपाधी लागली म्हणून ईश्वर संज्ञा तयार झाली. म्हणून अविद्येची उपाधी लागली म्हणून त्याला सामान्य जीव म्हणा तीन. तर थोडं थोडं वर्गीकरण एका मिनिटात याचं आपण घेऊ. जीवाचा भाव सांगतोय मी, लक्षात घ्या. म्हणजे जीव सामान्य कोण आणि संत कोण या दोन्हीचं दिग्दर्शन समन्वय लावायचा मला अभंगाचा दृष्टिकोनामधून थांबायचंय. वस्तुस्थिती एक मला म्हणायचंय की सामान्य जीव जो सतत कल्पनेमध्ये वावरला त्याला सामान्य जीव म्हणा. ऐका, जो अखंड कामनेमध्ये अडकला त्याला सामान्य जीव म्हणा. मूळ असणाऱ्या ब्रह्मचैतन्याच्या अंशाला अविद्या नावाची उपाधी लागली त्याला सामान्य जीव म्हणा. जीवाला जे दुःख निर्माण झालं आणि दुःख वाटतं ते वस्तूमुळे वाटतं का वस्तूमुळे निर्माण होणाऱ्या कल्पनेमुळे वाटतं. मला सांगा, नाथ महाराजांनी आपल्या हरिपाठात गुण वर्णन केलेले एका ठिकाणी. विठ्ठल
शिव भोले जे ते नाथ महाराजांनी दिग्दर्शन हरिपाठामध्ये सुंदर केलेले लक्षात घ्या. कल्पने मागो जो कल्पनेमध्ये सतत वावरला अविद्येची उपाधी लागली, सामान्य जीव निर्माण झाला. वस्तुस्थिती आपण जर विचार केला तर मग त्या जीवाला दुःख जे निर्माण होतं ते नेमकं कशामुळे होतं? वस्तूमुळं निर्माण होतं दुःख का वस्तूमुळं निर्माण होणाऱ्या कल्पनेमुळं दुःख निर्माण होतं? थोडं त्याचं दिग्दर्शन मला सांगा की आपण सर्वांनी 4 व्हीलर गाड्या बघितल्यात काय?